माझी तुमच्याबरोबर दुसरी राईड आहे आणि तुमच्याबरोबर आल्यावर मी 62 वर्षाचं पण मला 30च आल्यासारखं वाटतं. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि हा पाऊस आला मोठा. रोलर कोस्टर राइड, क्या बात है. काय खड्डा आहे, काय रस्ता आहे. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. तर आज आहे 27 जुलै आणि आपण ठेवलेली आहे आपली पहिली मान्सून अशी सबस्क्रायबर राईड. कारण गेल्या 1.5-2 महिन्यात जेव्हापासून पाऊस सुरू झाला आहे मी काय कुठे राईडला गेलेलो नाही. तर बऱ्याच जणांचा मेसेजेस होता की दादा सबस्क्रायबर राईड करूया. तर तुमच्या आग्रहाखातर आपण आज करतो आहे एक शॉर्ट नाही बऱ्यापैकी अशी स्ट्रेच करणारी सबस्क्रायबर राईड आहे. 150 किलोमीटर वन साईड आहे. आपण मुंबई ते इगतपुरी असा प्रवास करतो आहे आणि इगतपुरीला म्यानमार गेट आणि त्याच्यानंतर पुढे 30 किलोमीटरवर आपण जटायू मंदिर पाहणार आहोत. तर आजच्या या सबस्क्रायबर राईडमध्ये ही 2 स्थळं आपण पाहणार आहोत. तर आता जाऊया आपल्या पहिला मीटअप पॉईंटला, तो आहे विवियाना मॉल. आणि विवियाना मॉलपासून आपण जाणार आहोत पडघ्याच्या टोल नाक्याला. आणि आजच्या राईडमध्ये एकूण 12 ते 15 असे रायडर्स आपल्याला भेटणार आहेत आणि बऱ्यापैकी नवीन चेहरे आहेत या राईडमध्ये. तर बघूया, बाप्पाचं नाव घेऊया आणि आजच्या राईडची आपली सुरुवात करूया. तर मंडळी, सकाळचं आपलं इकडे पार्ट टाईम काम असतं. तर आता 5:20 झालेत. तर आता योगेशला आतमध्ये पाठवलं फुलं द्यायला आणि निघूया, कारण हे केल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. तर श्री लक्ष्मीनारायण देवाय नमः, गणपती बाप्पा मोरया. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. आता सुंदर अशी पहाट. आता 5:40 झालेत आणि 6 वाजताचा आपला मीटअप आहे विवियाना मॉलच्या इथे. तर आपण 6:05 पोचू. तर आता इथे अभिराय मॉलच्या इथे आपला एक मित्र उभा आहे, तर त्याला पिकअप करूया आणि पुढचा प्रवास डायरेक्ट विवियानाच्या मॉलच्या इथे भेटूया. आणि आजचा जो आपला मोटो ब्लॉग असणार आहे तो आपला नवीन कॅमेरातून असणार आहे आणि व्हिडिओची क्लॅरिटी ॲज कम्पेअर टू आपला जुना गोप्रो. आणि ही जी स्क्रीन मी सेट केली आहे आणि ही जी मी स्क्रीन सेट केली आहे ती तुम्हाला कशी वाटते नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि कितपत असा मोटो ब्लॉगिंगचा तुम्हाला फील येतो आहे, तुम्ही माझ्यासोबत राईडला येत आहे असं कोणाकोणाला फील होणार आहे त्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कमेंट नक्की करा. माझ्यासोबत कोण आहे कोण नाही आहे. अरे हां, कोण आहे? हां बरोबर. नमस्कार, काय म्हणता, कसे आहात? हां, आणि कोण येतं इथे? इथे तर नाही अजून कोण. हां हां, निघूया. वसंत निकम साहेब, रायगड नंतर तुम्ही आलात ना आता? रायगड नंतर. तर चला, आपला एकत्रित प्रवास आता विवियाना मॉलच्या दिशेने. तर आपल्यासोबत आहे नितीन साळुंके, आपला बाहुबली ट्रेकिंगचा. गुड मॉर्निंग. आणि माझ्यासोबत आहे ॲज अ पिलियन योगेश. तर आता आम्ही 4 जण आलो 3 बाईक्सवर. तर आता आपण जातो आहे मुंबईमधल्या मिनी काश्मीर अशा ओळखला जाणाऱ्या आरे कॉलनीमधून. आणि सुंदर असा इथला रस्तासुद्धा बनवलेला आहे आणि मस्त गार वाटतं कारण इथे झाडं खूप आहेत आणि प्युअर ऑक्सिजन 100%. तर आता मी आरे कॉलनीमधून पवई टच करणार आणि पवईनंतर कांजूरमार्ग मार्गे आपण जाणार विवियाना मॉलच्या इथे. म्हणजे या आरेचा रोड आहे ना, एक नंबर हॉन्टेड प्लेस आहे. म्हणजे बघू शकता कसं दिसतं आहे. आणि इथून रात्री जेव्हा 11, 12, 1 वाजता प्रवास करायचो ना, म्हणजे जेव्हा, कारण मी जेव्हा नवरात्री वाजवायला जायचो त्या ठाण्यावरून या रस्त्याने यायचो 12-1 वाजता, एकटाच असायचो राईड करत. आणि ते चोरी मारी वगैरे खूप सारे प्रकार घडायचे. बिबट्या रस्त्यावर येणं, हल्ला करणं खूप. तर आता बऱ्यापैकी रस्ता चांगला झाल्यामुळे थोडंसं सेफ आहे. तर आपण पोचलोत विवियाना मॉलच्या इथे.
नमस्कार ठाकूर सर. गुड मॉर्निंग द यंगेस्ट रायडर ऑफ माय फॅमिली. काय नाव भाऊ आपलं? अच्छा सुमित. हाय सुमित. नमस्कार. काय नाव? महेश. कुठून आलात आपण? अच्छा भांडरवरून. कसे वाटतात आपले व्लॉग्स वगैरे? अच्छा नाही चांगलं आहे. कोणती गाडी आहे तुमची? ही आहे ना? ओके. आणि तुमच्या मॅडम? हाय नमस्कार. तर मंडळी आता आपण आहोत विवियाना मॉलच्या इथे आणि इथे जी काही रायडर्स मंडळी आलेत तर त्यांची थोडक्यात ओळख करूया, कारण दोघं तिघे येत आहेत. तर तोपर्यंत आपला वेळ आपण इंट्रोडक्शनमध्ये देऊया. तर हाय, मी वसंत मधुकर निकम, राहणार मालाड. मी विवेक संघवी, नायगाव. इथे जळगावकर, घोडबंदर रोड. हिरेन कामदार वसई. नंकिता बिरदानकर भाईंदर. महेश बिरदानकर भाईंदर. मी विनोद ठाकूर, चेंबूर. सुमित सोलंकी, मुलुंड. नितीन साळुंखे, मालाड. योगेश रेवाल्या, मालाड. तर आत्तापर्यंत आम्ही इथे 12-13 जण झालो आहोत आणि अजून 1-2 जण इथे येत आहेत. त्याच्यानंतर आपण इथून पडग्याला जाणार आहोत आणि पडग्याच्या टोल नाक्याला 2-3 रायडर आपल्याला तिकडे भेटणार आहेत. आणि आपली मान्सून राईड मला वाटते वर बघू शकता जबरदस्त पावसाला सुरुवात होणार आहे. तर ही राईड भिजत करायची आहे आणि मस्त असा एक्सपिरियन्स आपल्याला या राईडमध्ये घ्यायचा आहे. बरोबर ना? सगळे एक्सायटेड आहेत की नाही? आणि या राईडमध्ये ना म्हणजे तुम्हाला सगळेच बऱ्यापैकी नवीन चेहरे पाहायला मिळतात, कारण रिपीटेडपैकी आपले वसंत साहेब आहेत जे रायगडला आले होते. त्याच्यानंतर इथे आपले विनोद साहेब आहेत जे डेली येतात आपल्यासोबत. त्याच्यानंतर ही सगळी मंडळी आपल्यासोबत आज फर्स्ट टाईम आलेली आहेत. आणि नितीन पण आय थिंक फर्स्ट टाईमच म्हणजे असा रायडिंगसाठी फर्स्ट टाईम. योगेश तर येतो. तर चला किती काय मजा होणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आपले सबस्क्रायबर फॅमिलीचे बॅचसुद्धा सगळ्यांना देऊया. त्यांच्याकडे असणार. म्हणजे आजच्या राईडची एक खासियत आहे की आज राईडमध्ये स्कूटर बऱ्यापैकी आहेत. 1 2 3 4 5 6 स्कूटर आहेत आणि 1 2 अजूनपर्यंत तरी 2 बाईक आहेत. तर बघूया, टेल आणि हेड डिसाईड करू आणि आपण निघूया. आणि मी मागे पुढे राहणार. म्हणजे समोर बघा ना काय पाऊस भरला यार. म्हणजे आता तर राईडला सुरुवात झाली आहे. थोडे टिपटिप बरसा पाणी पडतं आहे, पण पुढे मजा येणार आहे. तर आता ह्या रोडला मी काय शूट जास्त करणार नाही. आपण पडग्यानंतरच जास्त शूट करू, कारण त्याच्यानंतर जो रस्ता लागतो ना तो एकदम लाजवाब आहे, एकदम लाजवाब. तर मस्त अशी आपली राईडला सुरुवात झाली आहे. सगळे प्रॉपर लाईनवेमध्ये चालत आहेत आणि आपण आता मध्ये आहोत. तर ही आपली पहिलीच मान्सून राईड आहे टुवर्ड्स इगतपुरी म्यानमार गेट. आणि असं बघायला गेलं तर आपली ही दुसरी म्यानमार गेटची राईड आहे. याच्या आधीसुद्धा आपण एकदा 15 ऑगस्ट का 26 जानेवारीला आपण ही राईड केली होती. 2 वर्ष झाली. तर आता अशी कंडिशन आहे ना माझ्या राईड म्हणजे जे पण काय मी ऑर्गनाईज करतो त्याची सगळी मोस्टली स्थळं आपली पाहून झालेली आहेत. आपला माशेज घाट झाला आहे, नाणे घाट झाला आहे, त्याच्यानंतर मिनी वृंदावन झालं आहे, त्याच्यानंतर जव्हार झालेला आहे, अलिबाग झालेला आहे, अलिबाग 2 वेळा झालं आहे. आणि आता आपण जातो म्यानमार गेट, हे सुद्धा दुसऱ्यांदा आहे. प्लस आणखी बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मला आता 1-2 ठिकाणं आठवत नाहीत. तर बरीच अशी धमाल, बरीच अशी सबस्क्रायबर फॅमिली आपण मस्त अशी कमावलेली आहे. तर व्हिडिओज कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर. तर कुठे कुठे क्रॉसिंग आहे ना, तर तिथे थोडीशी ट्रॅफिक अशी आहे. तर आता आपले 2 रायडर पोचले आहेत पडग्याच्या टोल नाक्याला. आणि आपले जे विश्वनाथ भाऊ आहेत ते डायरेक्टली येणार आहेत आपल्या इगतपुरीला. त्यांना ऑफिसवरून सुट्टी आहे, तर ते 9 वाजता त्यांचं ऑफिसवरून सुटणार, घरी जाणार, फटाफट फ्रेश होऊन येणार. त्या बात, अशा लोकांना मी हॅट्स ऑफ करतो कधी पण, जे आपल्या एका शब्दावर कुठेही यायला तयार असते.
ते फक्त म्हणतात तुम्ही डेस्टिनेशन ठरवा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहे. तर असे हे विश्वनाथ भाऊ ऑलवेज रेडी फॉर मी. अरे यार, त्यांचं पार्सल विसरलो मी घरी. नमस्कार. हाय श्रीकृष्ण. शिरीष. ओके. हाय. तर आता आपण आपल्या दुसऱ्या मीटअप पॉईंटला पोचलो आहे आणि 7:30 वाजलेत. तर इथे आपले रायडर्स म्हणू शकतो एक्सपिरियन्स रायडर निशांत भाऊ भेटलेले आहेत आणि हे सुद्धा वय वर्ष 60. त्या बात आहे. आणि इथे शिरीष भाऊ. नमस्कार. काय म्हणताय? नेपाळ सगळं जाऊन आले. अजून एक एक्सपिरियन्स रायडरची ओळख आपल्यामध्ये फॅमिलीमध्ये ॲड झालेली आहेत आणि यांची आहे डॉमिनार आणि निशांत भाऊंची आहे इकडे रॉनिन. तर आज आपल्याकडे टोटल आय थिंक 6 स्कूटर आणि 4 बाईक झालेले आहेत आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आपण किती आहेत? 3 3 6 7 8 9 10 11 12. 10 स्कूटरवर 12 जण, 2 पिलियन. असाच फोटो घेऊया आपण. तर आता इथे 5-10 मिनटं थोडं फोटोशूट करू आणि छान छान फोटोज घेऊ, आजच्या मेमरीज कॅप्चर करू आणि पुढची जर्नी कंटिन्यू करूया. रोलर कोस्टर राईड, क्या बात है. काय खड्डा आहे, काय रस्ता आहे, अगदी मजेमध्ये. काय तो डायलॉग. हां, काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते रस्ते, काय ते खड्डे. खड्ड्यामध्ये रस्ते की रस्त्यामध्ये खड्डे. म्हणजे राईड करताना ना एवढा चिखल उडतोय ना. हा बघा दाखवतो. हा पूर्ण सारखा वायझर आपला क्लीन करावा लागतो आणि सुकला ना तर ते पुसताना डाग येणार. किती दिवसांनंतर असे हिरवे डोंगर बघतोय. क्या बात. सुंदर. हां, क्या बात. जी मजा येते ना राईड करायला. आणि अचानक खड्डे येतात, अचानक खड्डे. आपल्या त्या महाराष्ट्राला पुजलेले आहेत ते खड्डे. हे बघा. ओ, तर आपल्या फर्स्ट मीटअप पॉईंटपासून आपण 55 किलोमीटर राईड केले. त्यानंतर आता थोडा ब्रेकफास्टला थांबलो आहे. तर आपली सगळी मंडळी ब्रेकफास्ट करत आहेत. मस्त मिसळपाव, मेदूवडा, इथे इडली, पोहे उपमा आणि इथे डोसा स्पेशल, लेडीज स्पेशल डोसा. तर अजून 50 किलोमीटर नंतर आपलं पहिलं डेस्टिनेशन येईल आणि ते अर्ध्या तासाने निघू आपण. आणि अजून तरी रस्ता बरा आहे आणि याच्यानंतर मजा येणार आहे, कारण घाट सेक्शन जो लागेल ना, तर संपूर्ण आता घाटात गाडी चालवायला मजा येईल. आणि आपला ड्रोनसुद्धा बघूया, ड्रोन शॉटसुद्धा ट्राय करूया. चला फटाफट नाश्ता करू आणि पुढची राईड कंटिन्यू करू. तर मस्त असा आपला नाश्ता झालेला आहे आणि आपण थांबलो होतो हॉटेल मिडवे पार्क फॅमिली रेस्टॉरंट येते. तर हे असं काहीसं आहे. तर आता थोडंसं इनोव्हेटिव्ह शॉट्स घेऊ, बघूया कसे काय येत आहेत. मंडळी, जस्ट आम्ही पेट्रोल भरला, सगळ्यांनी पेट्रोल फ्युएल केला, कारण पुढे आता कसा कसारा घाट सेक्शन वगैरे लागेल. आणि जसंच आपण जाऊ, अशोका वॉटरफॉल आहे, ट्रिंगलवाडी आहे, हे बघण्याची पर्यटन स्थळं आहेत तिथे. आणि
आणि आत्ता असलं हिरवं दिसतंय ना, पार म्हणजे एक नंबर हरियाली. आणि मान्सून राईड तर पाऊसच सुरुवातीला तो पडला मुंबईत घोडबंदरला तेवढाच, त्याच्यानंतर पाऊसच नाही. तरी काय नाही, आता 9:45 वाजलेत आणि मस्त अशी सुंदर राईड होते. आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो आणि आता एक एक असे सुंदर सुंदर नजारे दिसतील ना, सुपर. आणि ऑल टाईम फेवरेट आहे डांबराचा रस्ता आपला. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, एक नंबर. तर मंडळी, आम्ही या स्पॉटला थांबलो ना, मस्त असा ड्रोन शॉट घेण्याचा ट्राय केला. थोडा एक शॉट घेतला पण पाऊस आला. आणि इथे पाहू शकता सुंदर असा ओढा वाहतो आहे आणि हे एकदम प्राचीन बांधकाम दिसतं, एकदम कातळातलं. आय थिंक सो हे शिवकालीन असेल. तर चला पुढची राईड कंटिन्यू करू. तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी म्हणजे बऱ्याच महिन्यांनी प्रयागराज नंतर आज मी ड्रोन उडवला आहे. माझी बोटं अक्षरशःची लवलव करी पात त्या प्रकारे होत होती. आणि आत्ता खऱ्या आजच्या मान्सून राईडला सुरुवात झालेली आहे. तर आरामात 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 जाऊया आपण. ज्याचा केला होता अट्टहास आणि तो आता बरसलेला आहे. मस्त कसारा घाट आपल्याला. आणि आता वाजलेत पण किती, फक्त 10 वाजलेत आणि 10 वाजता म्यानमार गेट उघडतं. तर आता आपण प्रॉपर वेळेत चाललो. आणि एकंदरीत आपला व्लॉगिंगची क्लिअरिटी आणि व्लॉगिंगचा व्हॉईस तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा. आणि हा कॅमेरा मी 100% तुम्हाला रेकमेंड करते जर तुम्ही मोटो व्लॉगिंग क्षेत्रात उतरणार असाल तर. आता फक्त मला वाटतं आहे जे आपण रेन कवर जॅकेट नाही घेतलं आहे, बघू जेवढं भिजलो तेवढं भिजलो. पावसाचीच मजा करायला आलो आहे ना आपण. तुम्ही पण मजा करा आमच्यासोबत, ही राईड एन्जॉय करा. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि हा पाऊस आला मोठा. ये ग सरी, माझे मटके भरी, सर आले धावून, मटके गेले वाहून. क्या बात, क्या बात, क्या बात. एक नंबर, एक नंबर पाऊस आला, एक नंबर. म्हणजे जे आपले नैराश्य असतं ना, आणि आपण ज्याच्यासाठी निघालो आहे सकाळपासून, अरे यार पाऊस कधी येणार, सगळ्यांचं तेच गॉसिपिंग चालू होतं. अरे यार राईडला तर निघालो आहे पण हा पाऊस कधी येणार आहे, हा पाऊस कधी येणार आहे. आणि आता हा आला आहे. घन ओ थांबून आले हे मनात हा हो हो हडलय हे तुहा दाहिन हिन हा ठाकीन हन हन हिन हन हा मन होऊन बिलगला हा, मन होऊन बिलगला हा, मन होऊन मला गाणं येत नाही पण त्याची चाल सुंदर आहे. घन ओ थांबून आले मनात राग बिलगले वेलीत माता त्याच्यावर माझ्या बहिणीची आठवण आली. ते गावी नाही का ते लग्नाच्या वेळी ते दळता बिळताना काय गाणं भरताना जे गाणी म्हणतात ते माझी बहीण ना श्वेता, द रील स्टार प्रश्वेता श्वेता. यशोदेचे कामळा फुले बाळ झालेले मंदिरी शिरक्यांचा तीन पुत्र वाजवितो बासरी, बासरीच्या आवाजाने विदा झाली ग मावरी.
तर अशी जाम ती एक नंबर गाते. आणि आता तिचं आहे ना कोकण टॉकीज याच्यावर हे गणराया हे नवीन त्यांचं सॉन्ग आलेलं आहे. आणि त्यांनी चला हवा नाही सॉरी महाराष्ट्राची हास्य जत्रासाठी सुद्धा ऑडिशन दिलेलं आहे. जर तुम्ही त्यांचे विनोदमय व्हिडिओ बघत नसाल तर नक्की पहा. माझी सख्खी बहीण आहे आणि आमचे जावई खूप मेहनत घेतात, खूप प्रयत्न करतात. देव असंच त्यांना पाठीशी राहो आणि आपल्या मोटो ब्लॉगिंगला सुद्धा असंच प्रेम देत राहो. तर मंडळी, जेव्हा तुम्ही कसाऱ्या घाटातून येता ना आणि इगतपुरीला हा मार्ग जातो तर इथे ना हा एक झेंडा लावला आहे. त्या झेंड्याच्या बाजूला तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन दिसेल असं काहीसं स्टेपवालं. आणि इथून एक असा रस्ता जातो वर आणि तिथे असं डोम स्वरूपात बनवलं आहे. तर ते आहे अहिल्याबाई होळकर ज्या आपल्या होत्या तर त्यांनी त्या काळात बांधलेली विहीर. तर ती बघतो आहे आणि त्याचं महत्त्व आणि काय कोणाला माहिती असेल नक्की कमेंट करून सांगा, जे कोणी या भागातून असतील. मनामनात अहिल्या जयंती घराघरात 25 इगतपुरी. तर ही आहे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली विहीर. क्या बात आहे. किती जुनी आहे ही विहीर? जुनी आहे, खूप जुनी आहे ना? जुनी आहे फार. ते बोट दे निघले तेव्हाचे. अच्छा, तेव्हाचे हे गाव कोणतं लागतं मामा? दिवाळवाडी. बिवाळवाडी. दिवाळवाडी कसारा. कसा कसारा बिवाळवाडी. तिथून मस्त असा झरा वाहत येतो आणि असं झुळझुळ पाणी जाते. तर काय माहोल झाला आहे. आणि या कसारा घाटामध्ये ना मस्त असे सुंदर सुंदर धबधबे सुद्धा पडत आहेत, छोटे मोठे छोटे मोठे. मस्त भिजायचं मन करतं आहे पण आपण चेंजिंगसाठी काय ना आणलं आहे. तर आता 3-4 किलोमीटर नंतर पहिला आपला जो डेस्टिनेशन लागेल म्यानमार गेट. आता आपण इगतपुरी एंटर करतो आहे कसारा घाटा थ्रू. तर म्यानमार गेटसाठी हायवेपासून हा लेफ्ट आहे आणि हा लेफ्ट नंतर 1-1.5 किलोमीटर आपल्याला आत जायचं आहे. तर म्हणजे पाहू शकता सुंदर असा म्यानमार गेट. आणि या म्यानमार गेटचं महत्त्व बघूया, जाणून घेऊया. ओहो, किती सुंदर दिसतं ना, गोल्डन 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 अँड रेड. तर ऑलरेडी इथे BMWच्या बाईक्स वगैरे आलेल्या आहेत. ओहो, स्कूटर, क्या बात आहे. BMW 11 लाखाचे जो स्कूटर आहे एक घर येईल आपल्या त्यात. ओहो, क्या बात क्या बात. सगळ्या BMW बाईक्स. तर मंडळी मस्त 4 तास राईड, 3-3.5 तास राईड करून आपण पोचलो आहे म्यानमार गेटपाशी. आणि आपण दुसऱ्यांदा आलेलो आहे इथे. तर सुंदर असं गेट आहे. तर हे बांधण्यामागचं कारण काय? हे
जी विपश्यना मेडिटेशन सेंटर आहे Meditation विपश्यना जी center. करावी लागते इथं हां, ती हां. भारतातनं लुप्त झाली होती 2000 साल पहिले. ओके, ती म्यानमारला ती अजून पण चालू होती. चालू आहे. म्हणजे हे गुरुजी गोयंकाजी ओके. ते तिकडे त्यांनी ती शिकले ओके, आणि तिथून जेव्हा तो म्यानमारला जो मंड झाला भारतीय लोकांना तिथून परत पाठवलं तेव्हा ते गुरुजी इकडे आले आणि इकडे त्यांनी 2 वर्ष शोधलं साधना कुठं होती. त्यांना ती साधना झाली नाही कुठं. झाली नाही. त्यांना जेव्हा इथं आले इथं त्यांना वरती साधना झाली तेव्हा त्यांनी पहिलं सेंटर इथं खोललं. अच्छा, हे महाराष्ट्रातलं भारतातलं पहिलं सेंटर. ओके. 1967 साली ते आले 2 वर्ष तिथे फिरले आणि मग इथं 1969 साली त्यांची साधना इथं त्यांना सक्सेसफुल झाली. मग तेव्हा त्यांनी साधना इथं चालू केली आणि सेंटर चालू केलं. अच्छा, हां महत्त्वाचं. इथे म्यानमार गेटला सुद्धा आपले एक सबस्क्रायबर भेटलेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? निलेश उन्हाळे. कुठून आहात आपण? मी कांदिली मुंबईवरून. कांदिवलीहून आले तुम्ही? आणि आपलेच बंधू आहे ते. कसे वाटतात व्हिडिओज? मी तुमचे सगळे ब्लॉग बघतो आणि मला खूप छान वाटतं. तुम्ही बर्गमॅनने फिरता तशी इन्स्पिरेशन भेटते त्यामुळे. धन्यवाद धन्यवाद. आणि कोण कोण आले तुम्ही? जरा तुमच्या मित्रांचं ते इंट्रोडक्शन करून द्या. हा माझा मित्र सोबतच राहतो बाजूला. अद्वैत. हाय अद्वैत. आणि हा माझा भाऊ आहे गणेश. आणि तुम्ही बघत नसाल तर नक्की व्हिडिओ बघा आपले. ही पण सबस्क्राईब. नक्की नक्की या ना तुमच्यासोबत. तुम्ही पण या ना सोबत. हे बघा, ही आपली सगळी सबस्क्रायबर मंडळीच आहे. तर आम्ही म्यानमार गेट बघायला आलो आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त इथे नेचर ट्रेल आहे. तुम्ही इथे चालू शकता, फिरू शकता, फोटोज काढू शकता. आणि इथे बघा ना एक नंबर सुपर्ब असं दिसतंय. अरे फोटो आतमध्ये ती सिटी मारेला तेच आपण विचारूया आत्तापर्यंतचा राईड एक्सपिरियन्स आणि पुढे जाऊया जटायू मंदिरला. तर म्हणजे आता आम्ही म्यानमार गेटपासून निघतोय, जातोय जटायू मंदिरला. पण त्याच्या आधी आत्तापर्यंतची जी राईड आपण केली 80-90 किलोमीटरची, तर त्याचा राईड रिव्ह्यू विचारूया आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना कसं वाटलं. तर कसं वाटलं तुम्हाला? मला एकदम चांगलं वाटलं. माझे फर्स्ट एक्सपीरियंस होता. ये बहुत ही अच्छा एक्सपीरियंस था. फर्स्ट राइड था, ग्रुप राइड था और 2-3 घंटे के सफ़र में जो मुंबई से इगतपुर यहाँ पे एक अच्छा एक्सपीरियंस था. रास्ते थोड़े हैं पैचेस है, ख़राब है. कुछ रास्ते अच्छे हैं लेकिन थोड़ा संभालो. बारिश है, बारिश भी अच्छा है. बहुत मज़ा आया. कसारा घाट के बाद जो बारिश आया वो बहुत मज़ा आया गाड़ी चलाने में. थैंक यू. और स्पेशली थैंक्स टू नितिन बाबू जो ये अच्छा सब राइड निकाला है. मैं काफ़ी देर से वेट कर रहा था कि कुछ राइडर के साथ मिले, कॉन्फिडेंस आए और ये उनका बहुत बहुत आभार उनके लिए. थँक्यू. थँक्यू. तर हे दादासुद्धा आपल्यावर पहिल्यांदा आलेत. हॅलो. हां. हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स तर चांगला, खूप 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 चांगला. क्या बात. आणि म्हणजे हॅट्स ऑफ तुम्हाला. तुम्ही ॲज अ पिलियन म्हणून इथपर्यंत 100 किलोमीटर राईड करून आलात. क्या बात क्या बात क्या बात क्या बात. मी मुंबई टू शिर्डी गेलेलं आहे. अरे वा. आणि कसं असतं ना, म्हणजे आपण बोलू नये पण अशा व्यक्तीला सुद्धा नेणं ही मोठी गोष्ट असते. बरोबर. सर तुम्हाला कसं वाटलं? अगदी छान वाटलं. ही माझी तुमच्याबरोबर दुसरी राईड आहे आणि तुमच्याबरोबर आल्यावर मी 62 वर्षाचं पण मला 30वीत आल्यासारखं वाटतं. क्या बात क्या. म्हणजे हेच आपलं यश आहे. म्हणजे प्रत्येक युट्यूबर असं मला वाटत नाही कोणी केलं असेल, पण जे आपण केलंय, तुम्ही जे बघितलेत, विनोद सरांना पण माहिती आहे. कुठे तिकडे गेले का? हां. तर त्यांना सुद्धा माहिती आहे की आपल्याबरोबर सिनियर सिटीजन किती येतात. भरपूर आहे तो. अशा लोकांना घेऊन कोण राईड लॉंग राईड करत नाही. आणि म्हणून मी म्हणतो ना का मला 30वीत आल्यासारखं वाटतंय. धन्यवाद धन्यवाद. असाच सपोर्ट असू द्या तुमचा. ओके दादा नमस्कार. मला पण खूप चांगलं 1 नंबर राईड झाली आणि सगळे आले तर मला ग्रुपमध्ये मला बोलायला नाही हवं जास्त. तर मजा आली. खूप चांगलं वाटलं ग्रुपमध्ये. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि नमस्कार. नमस्कार. कसं वाटलं तुम्हाला? एकदम जबरदस्त नितीन भाऊ. आणि ही माझी दुसरी राईड आहे तुमच्यासोबत. आणि तुमच्या ह्या राईड्समध्ये 30 म्हणजे
वयाने सुद्धा मोठी माणसं असतात, 65-62ची 70पर्यंतच्या वयाची माणसं येतात आणि आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये चान्स मिळतो आहे. आणि हा माझा दुसरा अनुभव आहे की पावसातला, उन्हाळ्यातला रायगड केला आणि हा आता पावसाळ्यातला आहे. खूप मजा आली आहे आणि म्यानमार हे गेट बघण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहे. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. तर अजून दुसरं कोण असेल तर तुम्ही नितीन भाऊंच्या ग्रुपला जॉईन व्हा आणि मस्त एन्जॉय करा. धन्यवाद. धन्यवाद. या हो या तुमचा सुंदर कोकिळेचा आवाज ऐकू द्या. तर म्हणजे आजच्या राईडमध्ये ना सगळ्या मेल म्हणजे बॉईजमध्ये एक आपल्या मॅडमसुद्धा आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं आमच्यासोबत? खूप छान वाटलं मला. माझी फर्स्ट ट्रेनी रायडिंग होती. खूप छान वाटलं. आणि तुम्ही असे राईड वगैरे करता काय? घेऊन जातात तुम्हाला? हां, घेऊन जातात ते मला. क्या बात आहे. पण 2025 हा योग जुळून आला. आम्ही खूप वेळा पहिल्यापासून ट्राय करत होतो तुमच्यासोबत येण्यासाठी. यायला नाही भेटला प्रॉब्लेम्समुळे, पण ही फर्स्ट राईड म्हणजे थकवा तर वाटलाच नाही. खूप एन्जॉय, मस्त वाटलं. आणि जो एकदा आपल्याशी जुडतो तो एवढी राईडला येतो. येस नक्की. धन्यवाद. आणि भाऊ तुला कसं वाटलं? आम्ही दुसऱ्यांदा भेटतोय. येस. आणि पहिल्यांदा तू माझ्यासोबत असं येस तर फर्स्ट टाईम राईड आहे नितीन बरोबर आणि एक नंबर मजा आली आहे. आम्ही इथे मयंबर गेटला आहे आणि पाऊस पण मस्त आहे, राईड पण मस्त आहे. नितीनचे सबस्क्रायबर तर सगळे चांगले आहेत. फर्स्ट टाईम सगळ्यांशी भेटतो आहे, फ्रेंडबरोबर आलो आहे आणि एक सुपर्ब एक्सपिरियन्स आहे पावसामध्ये. तर लोक नितीनला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट राईडला जरूर या. थँक्यू. आपले रिव्ह्यू टी व्हीवर दिसणार सबस्क्रायबरवर. तर म्हणजे आपले रिव्ह्यू म्हणायला गेला तर म्हणजे जी स्वप्न बाकीच्यांची असतात ना की मला ग्रुपसोबत फिरायचं आहे, नंतर जी लोक मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये इतरांचे व्हिडिओ बघतात, माझं स्वप्न तेच आहे की जी लोक बघतात त्यांना आपण टी व्हीमध्ये घेऊन यायचं आणि फेमस असं नाही पण त्यांची एक इच्छा आपल्याद्वारे पूर्ण करायची, एवढीच ही माझी इच्छा आहे. माझी चला. इच्छा आहे राईड करायला, माझी इच्छा आहे. नक्की. तर चला जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला.